राज्यभरात महापालिका निवडणुकींचा संपूर्ण रणधुमाळी सुरू आहे, परंतु या सगळ्या महापालिका निवडणुकांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीवरती सातत्यानं विरोधी पक्षांकडनं आरोप करण्यात येतोय की त्यांनी गुंडांना कुठेतरी उमेदवारी या सगळ्या संदर्भात महापालिका निवडणुकींमध्ये दिलेली आहे। परंतु मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं चक्क एका महिला पत्रकार विक्रेत्या ज्या आहेत त्यांना महापालिकेच्या निवडणुकीचं तिकीट दिलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या आपण मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 194 मध्ये आहोत। हा संपूर्ण वॉर्ड क्रमांक जो आहे तो दादर प्रभादेवी या संपूर्ण परिसरात येणारा हा संपूर्ण प्रभाग आहे आणि या संपूर्ण 194 प्रभागामध्ये शिवसेनेचा सामना प्रेस देखील आहे आणि महत्त्वाची संपूर्ण कार्यालय या सगळ्या भागामध्ये आहेत आणि अशा सगळ्या प्रभागामधनं 194 प्रभागामधनं पूजा पवार ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत त्यांना खरं तर ही तिकीट जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं दिली आहे। एका सर्वसामान्य महिला पत्रकार विक्रेत्याला ही सगळी वृत्तपत्र विक्रेत्याला ही संपूर्ण संधी देण्यात आलेली आहे। आपल्यासोबत स्वतः या स्टॉलवरती आलेलो आहोत आणि पूजा पवार आपल्याला या सगळ्या संदर्भात बोलताना पाहायला मिळतील। एका महिला वृत्तपत्र विक्रेता तुम्ही आहात मुंबईमध्ये, गेल्या किती वर्षांपासून हा सगळा व्यवसाय करतायत आणि तुम्हाला आता थेट निवडणुकीच्या तुम्ही रिंगणात उतरलात, तुम्हाला अजित पवारांनी ही संधी दिलेली? नमस्कार, मी पूजा विजय पवार, वॉर्ड क्रमांक 194 ची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अधिकृत उमेदवार। यावेळी आदरणीय दादांनी, तटकरे साहेब असतील, आदित्यताई असतील, नवाबभाई असतील यांनी विश्वास दाखवून मला प्रभाग क्रमांक 194 ची जबाबदारी दिली, त्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानते। खरं तर तुम्ही आभार तर मानतात, गेल्या किती वर्षांपासून हा सगळा व्यवसाय करताय? खरं तर एक महिला असल्या कारणाने तुम्हाला घरातलं देखील काम बघावं लागतं, त्याचसोबत बाहेरचं काम बघावं लागतं, पक्षाचं राजकीय काम बघावं लागतं। किती खरं तर ह्या सगळ्या संदर्भात तुम्हाला जम्पिंग करावी लागते? 17 वर्षापूर्वी साताऱ्याच्या छोट्याशा गावातून मी इथे या ठिकाणी आले लग्न झाल्यानंतर। 17 वर्ष झाली मी या स्टॉलवर आहे आणि जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये 10 वर्षापूर्वी मी आले, बूथ प्रमुख होते, नंतर बेसिक तालुका उपाध्यक्ष होते, त्याच्यानंतर माहीमचे महिला तालुका अध्यक्ष आणि आता सध्या दक्षिण मध्य मुंबई महिला जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडत आहे। महिला अध्यक्ष तुम्ही दक्षिण मुंबईचे आहात, 194 वॉर्ड खरं तर तुम्ही या निवडणुकीमध्ये तुम्ही लढताय 194 वॉर्ड क्रमांकामधनं। कसं आव्हान आहे तुम्हाला असं वाटतं? कारण की या सगळ्या वॉर्डमधनं गेल्या वेळेस समाधान सरवणकर स्वतः आमदार होते, ज्यावेळेस त्यांचे वडील आमदार होते त्यावेळेस ते स्वतः नगरसेवक या वॉर्डाचे झाले, आता पुन्हा देखील ते निवडणुकीच्या रिंगणात आहे। समोर उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी मनसेच्या युतीकडनं निशिकांत शिंदे हे देखील या त्यांची उमेदवारी पाहायला मिळते। कशा पद्धतीने सगळ्या निवडणुकीकडे पाहता? वॉर्ड क्रमांक 194 शिवसेनेचा बालेकिल्ला पहिल्यापासून राहिलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची उमेदवार म्हणून जेव्हा मी तिकीट मागितलं होतं तेव्हाच मला माहीत होतं की आपल्याला फार मोठं आव्हान आहे, पण आव्हानं पार पाडायची हिंमत एका गृहिणीमध्ये असते आणि ती माझ्यात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेहमी लढायला शिकवते, मी लढेनही आणि जिंकेनही। खरं तर तुम्ही लढून जिंकणार आहात, परंतु सातत्याने अजित पवारांवरती टीका होताना पाहायला मिळते की पुणे पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकांमध्ये आंदेकर कुटुंब असेल किंवा गजा मारणेंचं कुटुंब असेल, या दोन्ही ज्या काही क्राईम रिलेटेड ज्या काही कुटुंब आहेत त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीशी संबंधित कुटुंब आहेत त्यांना तिकीटं दिली जातात असा आरोप केला जातो। तुमच्यासारख्या सर्वसामान्य महिलेला देखील पक्षाने संधी दिलेली आहे, कशा पद्धतीने या सगळ्या टीकेकडे पाहता अजित पवारांवरती होणार? दादांवर टीका करत राहतात, टीका केल्याशिवाय दादांना नेहमी लोक टीका करत राहतात। दादांना सवय हे सगळं झेलून पुढे जायची आणि जर गुंडांना तिकीट दिली आहे ह्याची बातमी होत असेल तर सर्वसामान्य लोकांना पण तिकीट दिलेली आहे हे का दाखवलं जात नाही? काम करणाऱ्याला न्याय द्यायचा हे दादा नेहमी करत असतात। जो प्रामाणिकपणे काम करतो त्याला काही काळानंतर का होईना पण न्याय मिळतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये न्याय मिळतो हे मी स्वतः अनुभवलेलं आहे। तर पण कशा पद्धतीने ही 194 ची सगळी निवडणूक पाहता? तुम्ही स्वतः म्हणताय की शिवसेनेचा हा सगळा बालेकिल्ला आहे, बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची परफॉर्मन्स कसं असणार निवडणुकीमध्ये आणि कशा पद्धतीने निवडणुकीचा प्रचार सध्या सुरू? लोकांमध्ये उभी राहण्याची हिंमत आहे, त्यांच्या प्रश्नांसाठी लढण्याची तयारी आहे आणि प्रामाणिकपणा आहे। मी लोकांना प्रत्येक घरोघरी जाऊन सांगते की बाबा मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहे आणि यावेळी मला प्रभाग क्रमांक 194 मधून सेवा करण्याची संधी द्या, तेव्हा लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो। लोकांना आत्मविश्वास आहे की मी
यावेळी जिंकून येईन आणि त्यांच्या आत्मविश्वासावर माझा विश्वास आहे. खरं तर धन्यवाद, तुम्ही हा सगळा आत्मविश्वास मांडताय जिंकून यायचा. खरं तर आपण पाहिलं तर एका महिला वृत्तपत्र विक्रेत्याला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाने संधी दिलेली आहे वॉर्ड क्रमांक 194 मधनं. पूजा पवार इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गेल्या सकाळी 7 वाजल्यापासून हा संपूर्ण त्यांचा वृत्तपत्र स्टॉल जो आहे तो या ठिकाणी ते लावतात. त्यांच्यासोबत त्यांच्या मिस्टर देखील त्यांच्या कामामध्ये या सगळ्या सहभागी होताना पाहायला मिळतात. गेल्या 17 वर्षांपासून हे सगळं काम जे आहे ते या ठिकाणी करताना पाहायला मिळतं. ज्या ठिकाणी स्टॉल आहे त्याच ठिकाणी समोर आपण पाहू शकतो की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं जे अधिकृत मुखपत्र आहे सामना, त्या सामनाचं संपूर्ण प्रेस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि ज्या ठिकाणी त्यांचा स्टॉल आहे त्याच ठिकाणी त्याच्या समोरच्या दिशेला आपण पाहिलं तर शिवसेना शिंदे गटाचे जे माजी नगरसेवक आहेत समाधान सरवणकर, त्यांचं देखील या ठिकाणी प्रचाराचं ऑफिस जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर एका महिलेला अजित पवारांच्या पक्षाने संधी दिलेली आहे. स्वतः त्यांचे मिस्टर आणि ते या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून दादरच्या प्रभादेवी भागामध्ये वृत्तपत्र विक्रेत्याचं काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु या सगळ्या निवडणुकीमध्ये ते आत्मविश्वासाने पुढे जातात आहेत की लोक मला या सगळ्या या सगळ्या कामांच्या संदर्भात मला संधी देतील. परंतु 15 तारखेला मतदान आहे आणि 16 तारखेला निकाल आहे. या सगळ्या निकालामध्ये काय चित्र स्पष्ट होणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. परंतु अजित पवारांवरती जी टीका होते की गुन्हेगारी प्रवृत्तीशी संबंधित असलेल्या कुटुंबियांना तिकीट दिली जाते, दुसरीकडे मात्र अजित पवारांनी एका सर्वसामान्य महिलेला देखील न्याय दिलेला आहे. या सगळ्या गोष्टीतून आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.